श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव हरी। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। बऱ्याच जणांनी सकाळीच भगवान श्रीकृष्णांची पूजा अर्चा केली असेल। ज्यांना शक्य झाले नाही तर ते संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री 11च्या दरम्यान आपण पूजा केली तर देखील चालेल। पण जो काही पाळणा म्हणायचा आहे किंवा पाळणा हलवायचा आहे तो आपल्याला 12 नंतरच हलवायचा आहे। 12 वाजून 4 मिनिटापासून ते 12:39 या मिनिटात तुम्ही आपल्या देवघरात असणारी बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा हलवायचा आहे आणि पाळणा म्हणायचा आहे। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे रूप आहे। त्यामुळे आपण भगवान विष्णूंच्या काही सेवा या वेळेत करणे आवश्यक आहे। या सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूपच चांगला फरक पडतो। जन्माष्टमी दिवशी आपण या सेवा केल्या तर आपल्या वर्षभरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही। या सेवेने आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत। तर आपण रात्री 12 वाजता काही प्रभावी सेवा करायच्या आहेत। तर आपण या सेवा कोणत्या कराव्यात, कशा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर रात्री 12 वाजता झाला होता। त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा रात्री 12 वाजता साजरा केला जातो। याला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हटले जाते। भगवान विष्णूंच्या दशावतारापैकी 8वे पूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत। तर आपण या काळात भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमी साजरी करून भगवान विष्णूंच्या काही महत्त्वाच्या सेवा आपण करणे आवश्यक आहे। या सेवेने आपल्या आयुष्यामध्ये खूपच चांगला फरक पडतो। या सेवा आपण नित्यही करू शकतो, पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी या सेवा जरूर कराव्यात। या सेवा केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही। आपल्या मनोकामना या सेवेने पूर्ण होणार आहेत। तर आपण रात्री 12 वाजता बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घातला असेल सकाळी तर आपण संध्याकाळी घालण्याची आवश्यकता नाही, आणि जर घातला नसेल तर आपण रात्री 12च्या अगोदर पूजा मांडणी करून ठेवायची आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि रात्री 12 नंतर आपण बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा हलवायचा आहे आणि पाळणा म्हणायचा आहे। त्यानंतर आपण काही सेवाही करू शकतो। बरेच जण भगवद्गीताही वाचतात। ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी भगवद्गीतेमधील 15वा अध्याय जरूर वाचावा। भगवान विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश स्तोत्राचे आपण 21 आवर्तने केली तर त्याचा आपल्याला चांगलाच लाभ होतो। आपण जन्माष्टमीच्या रात्री व्यंकटेश स्तोत्राचे 21 आवर्तने तुम्ही करू शकता। 21 वेळा म्हणणे शक्य नसेल तर आपण 1 वेळा जरी व्यंकटेश स्तोत्र म्हटले तरी देखील चालेल। व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये देखील आहे आणि मराठीमध्ये आहे। तुम्हाला जे म्हणणे शक्य आहे ते तुम्ही म्हणू शकता। मराठीमध्ये आहे ते मोठे आहे आणि संस्कृतमध्ये आहे ते छोटे आहे, ते तुम्ही म्हटले तरी देखील चालेल। या जन्माष्टमीला व्यंकटेश स्तोत्राचे जरूर अनुष्ठान करावे। 1 वेळा म्हणू शकता, 11 वेळा म्हणू शकता किंवा 21 वेळा म्हणू शकता। दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामाचे पठण। आपण विष्णू सहस्रनामाचे पठण करत एक तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंच्याच म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत। अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। या जन्माष्टमी दिवशी केली तर तुम्हाला त्याचा खूपच चांगला अनुभव येईल। श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आपण संतान प्राप्तीसाठी काही सेवा करू शकतो। यामध्ये तुम्ही भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे। अतिशय सोपा मंत्र आहे। ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्न चालू आहेत त्यांनी हा मंत्र जरूर म्हणावा। त्याचबरोबर गरोदर स्त्रियांनीही हा मंत्र जरूर म्हणावा। मंत्र अगदी सोपा आहे। आपण जरूर 108 वेळा हा मंत्र म्हणावा। देवकी सुत गोविंदा वासुदेव जगतपते देही मे तनया कृष्ण त्वामहं शरणागतः। हा मंत्र आपण 108 वेळा गरोदर स्त्रियांनी, त्याचबरोबर ज्यांना मुले नाहीत त्यांनी मुले होण्यासाठी हा मंत्र जरूर म्हणावा। अतिशय प्रभावी अशा सेवा आहेत। रात्री 12 वाजता आपण जन्माष्टमीच्या वेळी या सेवा जरूर कराव्यात। तर मैत्रिणींनो, या सेवा आपण जरूर कराव्यात। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।